श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मशास्त्रात अधिक मासाला अत्यंत पवित्र आणि फलदायी मानले जाते. सन 2026 मध्ये हा पुण्यपर्व काळ ज्येष्ठ महिन्यात आला आहे. याला अधिक ज्येष्ठ मास असे म्हटले जाते. त्याची कालावधी 17 मे 2026 ते 15 जून 2026 असणार आहे. यंदा 27 मे 2026 रोजी आली आहे कमला एकादशी. अधिक मास किंवा पुरुषोत्तम मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू आहेत. त्यामुळे या महिन्यात येणाऱ्या एकादशी सामान्य एकादशीपेक्षा अनंत पटीने अधिक फलदायी मानल्या जातात. हा योग फक्त 3 वर्षातून एकदाच येत असल्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी याचे विशेष महत्त्व आहे. अधिक मासातील शुक्ल पक्षातील या एकादशीला पद्मिनी किंवा कमला एकादशी म्हटले जाते. या दिवशी व्रत केल्याने कीर्ती, वैभव आणि संतती सुख प्राप्त होतं. हे व्रत भक्ताला वैकुंठ प्राप्तीचे अधिकारी बनवतं आणि जीवनातील भौतिक दुःखे दूर करते. शास्त्रामध्ये वर्णन आहे की पुरुषोत्तम मासातील या एकादशीचं व्रत करून भगवान विष्णूंच्या पुरुषोत्तम स्वरूपाची पूजा केल्याने शेकडो अश्वमेध आणि वाजपेयी यज्ञ इतके पुण्य लाभते. या तिथीला व्रतासोबत दीपदान, अन्नदान आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केल्याने पितरांना मोक्ष प्राप्त होतं आणि साधकाच्या जीवनात सुख समृद्धी नांदते. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच कमला एकादशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण इथे अर्पण करा फक्त एक तुळशीचं पत्र. हे तुळशीचं पत्र अर्पण केल्यामुळे आपली करोडोच्या कर्जातून मुक्तता तर होणारच आहे, पण आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार. तर हे तुळशीचं पत्र आपल्याला कुठे अर्पण करायचं आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका. कमला एकादशीच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला अंथरुणामध्येच श्रीहरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाची सुरुवात ही करायची. त्यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करायचं आहे. जर शक्य असेल तर या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचं आहे. हे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात, पित्रांना मोक्षाची प्राप्तीही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे आहेत. जर शक्य असेल तर या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. सर्वप्रथम आपल्याला सूर्यदेवांना जल अर्पण करायचं आहे. व्रत करायचा संकल्प करून घ्यायचा आहे. पूजेचे जे स्थान आहे ते आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचे आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीवर आपल्याला जलाभिषेक करायचे किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे. श्रीहरी विष्णूंना पिवळी फुलं, पिवळी फळं आपल्याला अर्पण करून घ्यायची आहेत. त्याचबरोबर तुळशीचं पत्र अर्पण करायचं आहे. पंचामृताचा नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे. तसेच माता लक्ष्मीला आपल्याला पूजा करायची आहे. या दिवशी तुळशी मातेच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं. यानंतर आपल्याला एकादशीच्या व्रत कथेचं पठण किंवा श्रवण करायचं. त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामाचं पठण किंवा श्रवण करायचं आहे. शेवटी आरती करायची आहे, प्रसाद वाटप करायचं आहे आणि त्या आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमायाचनाही करून घ्यायची आहे. संपूर्ण दिवसभर व्रत करायचं, रात्री जागरण करायचं आणि दुसऱ्या दिवशी पारण वेळामध्ये आपल्याला व्रत सोडायचं आहे. व्रत सोडण्यापूर्वी आपल्याला या दिवशी गरजू किंवा मंदिरामध्ये धान्य, फळे, कपडे किंवा पैसे दान करायचे आहेत. धार्मिक श्रद्धेनुसार द्वादशी तिथीला दान केल्याने जीवनात धन आणि अन्नाची कमतरता राहत नाही आणि समृद्धी वाढते.
हिंदू धर्मात तुळशीला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि श्रीहरी विष्णूंना अतिशय प्रिय ती म्हणजे तुळस. जर श्रीहरी विष्णूंना नैवेद्य अर्पण केला आणि त्यामध्ये तुळशीचं पत्र नाही ठेवलं तर तो नैवेद्य सुद्धा श्रीहरी विष्णू ग्रहण करत नाही. एवढं महत्त्व आहे तुळशीचं. ज्या घरामध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते त्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष निर्माण होत नाही. त्या घरावर विशेषतः लक्ष्मीनारायणाची कृपाही होत असते. आपल्या कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर त्याची जाणीव सर्वात अगोदर घरामध्ये असलेल्या तुळशी मातेला होते. कुटुंबावर संकट येणारं असेल तर कितीही काळजी घेतली तरी सुद्धा तुळस सुकून जाते. तेव्हा आपल्याला असं समजायचं आहे की आपल्या कुटुंबावर एखादं मोठं संकट आलं होतं आणि ते तुळशी मातेने स्वतःवर घेतलं आहे. आणि म्हणूनच देवपूजा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला तुळशी मातेची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे. पण एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श केला जात नाही, तिला जल अर्पण केलं जात नाही किंवा तिची पत्रसुद्धा तोडली जात नाही. कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं. आणि जर आपल्याकडनं कळत नकळत तुळशीला स्पर्श केला गेला तर त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जातं आणि त्याचे जे भोग आहेत ते आपल्याला भोगावे लागतात. म्हणून आपल्याला जी पण पूजा किंवा उपाय करायचे ते दुरूनच करायचे आहे. देवपूजा करून झाल्यानंतर लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. काही कारणास्तव जर तुम्हाला सकाळी हा उपाय करता आला नाही तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा हा उपाय जो आहे तो करू शकतात. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं. कुंकवामध्ये पाणी टाकून त्याचं गंध तयार करून घ्यायचं. त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा घ्यायचं आहे. तुळशीचं पत्र आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे. आता तुळशीचाच वाळलेल्या काडीने आपल्याला कुंकवामध्ये बुडवायचं आहे आणि त्यानंतर त्या तुळशीच्या पत्रावर आपल्याला एक स्वास्तिक जे आहे ते काढून घ्यायचं आहे. जेव्हा आपण स्वास्तिक काढणार आहे तर ते व्यवस्थित काढायचं आहे. त्यामध्ये 4 बिंदू तसेच कडेला ज्या 2-2 रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्यात कारण त्या स्वास्तिकच्या मर्यादा असतात. त्याचबरोबर आपल्याला एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा, एक लाल रंगाचा पेन घ्यायचा आणि त्या पेनने आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची आहे. तुमची धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा, नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी प्राप्ती लिहा, विवाहाची इच्छा असेल तर विवाह लिहा किंवा इतर कोणतीही तुमची इच्छा असेल ती आपल्याला मनोभावे त्या कागदावर लिहायची आहे. आता एक प्लेट घ्या आणि त्या प्लेटवर आपल्याला मुठभर तांदूळ ठेवायचे आणि त्या तांदळावर आपल्याला जे आपण इच्छा लिहिलेलं पांढरं कागद आहे ते त्या प्लेटवर ठेवायचं आहे. आणि त्या पांढऱ्या कागदावर ज्या तुळशीच्या पत्रावर आपण स्वास्तिक बनवलेलं आहे ते त्या पांढऱ्या कागदावर ठेवायचे. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या माता लक्ष्मी समोर ठेवायची आहे. त्या पानाला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची. त्यानंतर आपल्याला लक्ष्मी माताचं स्मरण करायची. आपली इच्छा जी आपण पानावर लिहिली आहे म्हणजे त्या व्हाईट कलरच्या कागदावर लिहिलेली ती आपल्याला इच्छा तिथे बोलून दाखवायची आहे. मनोभावे माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आपल्या इच्छा पूर्ती करता आणि त्यानंतर आपल्याला तिथेच बसून काही सेवा ह्या करायच्या आहेत. आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमो नमो या मंत्राचा 108 वेळा जप करायचा. त्याचबरोबर आपल्याला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं सेवासुद्धा करायची. या दोन्हीही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावर माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते. आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो पांढऱ्या रंगाचा कागद आहे त्यावर आपण जो इच्छा लिहिलेलं पान आहे ते तिकडनं उचलायचं आहे. त्यावर आपल्याला तुळशीचं पत्र ठेवायचं आहे. आणि त्या प्लेटमध्ये जे तांदूळ आहेत त्या तांदळामधले आपल्याला 21 तांदळाचे दाणे जे आहेत ते सुद्धा घ्यायचे आहेत आणि आपल्याला त्या पांढऱ्या रंगाच्या कागदामध्ये ठेवायचे आहेत. त्या कागदाची आपल्याला एक पुडी तयार करून घ्यायची. एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला त्या कपड्यामध्ये ही पुडी ठेवून त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला ती पोटली जी आहे ती माता लक्ष्मीसमोर संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशीला आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे. देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ती पोटली तिकडनं उचलायची आहे आणि तुळशी मातेच्या जाड फांदीला आपल्याला ही पोटली जी आहे ती बांधायची आहे आणि मनोभावे आपल्याला आपली प्रार्थना ही बोलायची आहे. आपली जी इच्छा आपण त्या पानावर लिहिली आहे ती पुन्हा एकदा आपल्याला बोलायची आहे. आणि त्यानंतर दररोज जेव्हा आपण तुळशीची पूजा करणार त्यावेळेस आवर्जून त्या पोटलीची सुद्धा आपल्याला पूजाही करून घ्यायची. पोटलीला आपल्याला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप, अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे. आता ही इच्छा लिहिलेली पोटली जी आहे ती आपल्याला
कधीपर्यंत त्या तुळशीला बांधून ठेवायची. तर जिथपर्यंत आपली इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती तुळशीच्या जाड फांदीलाच बांधून ठेवायची. आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी ती पोटली आपल्याला तिकडनं सोडायची आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला प्रवाहित करायची आहे. एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही साक्षात श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करणार आहेत. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.